श्री मल्हारी सप्तशती. श्री स्वामीस्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानिच्छये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण अज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मगसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधुत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे. शांतीमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा वैषयांची नसो वासनाया मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. याच्यानंतर मल्हारी कवच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी कवच. अथ कवच. ध्यानम ध्यायेन्मल्लारी देवं कनकगिरीनिभं भाळसाभूषितांगं श्वेतावशं खड्गहस्तं विबुधबुधगणे सेव्यमानं कृतार्ते. युक्ताग्निदैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैषच्चूर्णाभिरामं नित्यं भक्तेष्टुं तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्यं ओंकाररूपं. प्रथम करावे गणेश नमन सर्वसिद्धींचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते. शिव म्हणे पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुह्याहून अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे ओ मजला काय फळे मिळे जपणाराला कैसे करावे साधन. कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती ऐकप्रिये सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया.
शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उद्दिक्त मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे दोन्ही नेत्री मणिहन्यस्त भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे शिवण्यासा कंठावरी पार्वतीस स्कंधावरी खडगराजबाहूवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरण्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकिला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो महादेवा उदरासी रक्षो शैलजापती कटीस रक्षी त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी गुडघे माझ्या कृत्तिधारका दोन्ही जांघा ईश्वराने घोटे माळसा पतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी ऐसे हे कवच मल्हारी सर्वरक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते ऐशा कवचाने रक्षण व्हावे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीचे चिंतन आदिव्याधी जाती पळून जवळी येती कदापि न भूत प्रेत पिशाच कुष्ठ गळू रद्दुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निरसोनी जाई रणविद्युत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफलपूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थीयासी पुत्रप्राप्ती धनार्थीयासी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यशप्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषाप्रती मिळे मल्हारी कृपेने चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अतिशीतल याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराणा मल्हारी देवा जय जयकार म्हाळसा कांता जय जयकार मेघनाथ जय महिवती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपूर स्वामी जय जयकार येळकोट खंडेराव ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळन सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी अग्नी चोर भयंकरी कशाची ही बाधा न होतसे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धींचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्रस्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजहुनी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खाणी आयुरारोग्य चिंतामणी हृदयी सदा धरा सदाचा त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते ने लागता क्षण चारी पुरुषार्थ तत्क्षण लाभती मल्हारी भक्तांना मणी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांछिती घडोनी येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा 1 मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा
स्वप्नात येईल मल्हारी, वर देईल खरोखरी, शतपाठ करता साचारी, शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन, प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्ता. मल्हारी राया तुझे नाम, सर्व सुखांचे असे धाम, अमर्याद तो कल्पद्रुम, भक्तोद्वारा प्रकट झाला. तू तीर्थप्रयाग केवळ, सौख्यदाता अति निर्मळ, महीपती तू कृपाळ, आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करती, नित्य कवचावर्तने होती, त्यांच्या सुखा नको गणती, हीच विनवणी सेवे करीची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारीर्महात्म्ये श्री गुरुमावली विरचितं प्राकृत मल्हारी कवचम्. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णुई श्री महेश्वरा ऋषयः अनुष्टुप छन्दः. श्री गंगा म्हालसायुक्त मल्हारी देवता भूर्भुस्वः इति बीजं तत्सवितुर्वरेण्यम् इति शक्तिः. भर्गो देवस्य धीमहि इति किलकं धियो यो न प्रचोदयातीत्यस्तं. श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थ जपे विनियोगः. पूर्वश्वेतांबरं देवम् आग्नेयां रुद्रभैरवहं, दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यं क्रादभैरवं, पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यं कालभैरवम्, उत्तरे सिद्धिसिद्धान्तम् ईशान्या शिवकर्पूरम्, ऊर्ध्वे कालविरूपाय अम्बरे मल्लहरिणीम्, अन्तरिक्षं सदानन्दम् एळकोटिस्वरूपिणम्. एवम् एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा, विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते. भ्रुवोर्मध्ये तु ओंकारे विदले सहस्रभावनम्, नेत्रे त्रिपुरान्तकं देवं नासिके कामहरक, मुखे मुमुक्षुनाथाय कण्ठं कर्मकलामृतं, हृदयं हरिलिङ्गाय स्कन्दे कर्म हरिप्रियं, पृष्ठे प्रिलय रुद्राय उदरे उद्याकर्जं, मध्यं रक्षतु कार्यार्थी नाभि नारद जायते, गुह्यं गुरुपथान्माय जङ्घे जीवप्रदोक्तु, जानुमण्डलजानाथ पदप्रासादप्राप्तये, अङ्गुष्ठे सर्वतीर्थानि सर्वाङ्गे परमेश्वरः. एवम् अङ्गेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणं प्रथमं काशीनाथाय, द्वितीयं पञ्चलिङ्गयो, तृतीयं प्रेमलिङ्गाय, चतुर्थे देवरूपिणीं, पञ्चमं पञ्चप्राणाय, षष्ठं षट्भुजक्षेमकं, सप्तमं सपाकं सिद्धिम्, अष्टमम् अम्बिकाप्रियं, नवमं नागनाथं च, दशमं शोषहारकम्, एकादशं महारुद्रं, द्वादशं ज्योतिहालिङ्गयोः, त्रयोदशं त्रियोगीर्च, चतुर्भुजं भुवनत्रये, पञ्चदशं मण्डलं पूर्व, षोडशं च समाधिने, सप्तदशं गुह्यरूपम्, अष्टादशं च अब्जकं, नवदशं नैसर्गिकं देवी. तन्नो देवी प्रसन्नता. 19 नामानि विश्वंभरं स्वरूपयो. ज्ञानसिद्धि भवेत्प्राप्ति. एकादशं जलं जपं जले. श्मशाने दशपाठ सप्तवार पठेन्नरः. सर्वशगो भवेत् हानिः संग्रामे विजयी भवेत्. अश्वस्थं बिल्वमान्दारं चन्दनं धातुपञ्चकं. श्यामा सुगन्धी कादम्बा नववारं पठेत् सुखं. मन्त्रसिद्धि नवरात्रेण अष्टरात्रं च देवतं. पञ्चरात्रे जनवशं त्रिरात्रं त्रिसमाहितः. द्विरात्रं व्याघ्रसर्पाणां मोहनं मन्त्रमालिका. एवं हृदयं मार्तण्ड पाठं शम्भुकुलं जये. मार्तण्डक्षेत्रमान्यो वा कर्मधर्मसुखोऽवहम्. एवं विशन्ति ते कार्य मार्तण्डरूपदार्शिनं. भावार्थतारको देवं परब्रह्मस्वरूपिणीम्. इति श्रुति स्मृति योगार्णव श्रीमार्तण्ड अवतार प्रोक्तम् ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदयस्तोत्रं सम्पूर्णम्.
श्री स्वामी समर्थ. मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमन दैत्य सकळा अजिंक्य झाले मही. तेही ब्राह्मण होमध्वजे विध्वंसिले सर्वही. आला ते समयी सदाशिव स्वये सोडोनी ब्रह्मांड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. संगे घेऊनी सप्तकोटी गण हो आला असे भूतला. खंडेराय म्हणोनिया प्रकटला अद्भुत त्याची लीला. संबोधे मणिमल्ल मर्दोनिया केला पहाडंच हो. तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी म्हाळसा कांत हो. घेता हा अवतार दुष्ट दमुनी सद्भक्त रक्षियले. गायी ब्राह्मण हो महवणे हे धर्म संस्थापिले. कीर्ती गाती भूगुमणी जन सदा सत्कीर्ती उदंड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. संतोषे सज्जन सर्वदा उधळिती भंडारा देवावरी. झाला से विजयी म्हणोनी दिवट्या लावोनिया प्रेमरी. केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळिले दैत्य हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालिस आला असे. नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे. ऐशिया जनस्थानका विरती पृथ्वीत नवखंड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा आपाद पर्यंत हो. झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो म्हाळसा कांत हो. अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. ऐशिया कुलदेवता नमुनिया जो नित्य भावे भजे. त्याला काय उणे नमाघात सदा अध्याप्तही देई जे. दाता देईल भक्ती मुक्ती समान वारोनी पाषांड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. मल्हारी अष्टक जो पढेल अथवा ऐकवेल अत्यादरे. त्याचेही कळिकाळ दास्य करुणिया राहील हे तो खरे. तेथे शाश्वत रंगला निजसुखे वारोनिया डंब हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये श्री गुरुमाऊली विरचित श्री मल्हारी अष्टकम संपूर्णम. मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप. हा मंत्र 47 वर्णांचा असून तो अत्यंत प्रभावी लवकर फळ देणारा आहे. या मंत्राचा नित्य 11 वेळा जप करावा किंवा 11 माळा जप करावा. हा मंत्र मनात करावा. उच्चार स्पष्ट असावा, शुद्ध असावा. मंत्र ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्त्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंदम गंगा महालसाभ्यां सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्लारये नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं स्त्रूं त्रूं भ्रूं ब्रीं. तर मल्हारी भक्तांनो, आपल्याला 11 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी स्तोत्र शतक. आधी वंदू गणराया शिवगौरीच्या तनया. मल्हारी स्तोत्र रचाया बुद्धी दे दातारा. मग नमू सरस्वती ब्रह्मासुता विद्यादात्री. स्तोत्र रचावया शक्ती माते दे दासाला. नमिली कुलदेवता तुळजा भवानी माता. मस्तकी वरद हस्ता ठेवले कराच्या. खंडोबा कुलदैवत माझे परमपवित्र. स्मरण करीत त्वरित कामना पुरवी. आता नमो गुरुवर्या प्रकाश रूप स्वामिया. मल्हारी स्तोत्र रचाया स्फूर्ती दे दासाला. गोदावरी माझी माता रामचंद्र माझा पिता. स्मरता त्या उभयता आशीर्वाद लाभे. ब्रह्मीभूत मोरे दादा मस्तकी हस्तवरदा. गुरुमाऊली सर्वदा देतात प्रेरणा. मार्तंड तोच मल्हारी सज्जनांचा तो कैवारी. दुर्जनांचा असे वैरी खंडोबा जेजुरी. कथा त्याची गोड भारी भावे जो श्रवण करी. ईश्वर कल्याण करी मार्तंड भक्तांचे. कथा ब्रह्मांड पुराणी मार्तंड जन्म कहाणी. सांगतसे संक्षेपोणी भक्त ज्ञानेश्वर.
कृतयुगाची ही कथा वर्णे मार्तंड पाहता, तो निवारी भव्य कथा मार्तंड भक्तांची. मनिचुर या पर्वती धर्मपुत्र सातयती, जाओणी वस्ती करती जप तप करी. पहाटे सर्व उठती स्नान संध्या पूजा करती, तपश्चर्येला बसती नित्य नेम त्यांचा. मणिपुरी या नगरी मल्लासूर राज्य करी, मणी त्या मदत करी अनुजतयाचा. पूर्वजन्म होते क्रूर मधुकैठभ असुर, विष्णू घेई मांडीवर वध त्यांचा करी. रक्त ते पाताळ लोकी षडे शेषाच्या मस्तकी, पडे शेषाच्या मस्तकी. त्यापासून जन्म घेती कीटक ते दोन, दोघे घोर तप करती संतोषोळे पशुपती. मणिमल्ल नाम देती त्या दोन कीटका, शिव म्हणे मागावर मागती दोघे सत्वर. देवा स्वयं करा ठार तुम्हीच आम्हाला, मस्तकी चरण असावे कायम आम्ही धरावे. तुम्हा आधी नाव यावे महेशा आमचे, तया तथास्तु म्हणे शंकर कैलास पर्वतावर. गेला मग उमावर वर त्यांना देत, मणिमल्ल पृथ्वीवर राजधानी मणिपूर. जनता त्रासली फार अत्याचारे त्यांच्या, ब्रह्मदेवे दिधलावर प्रबळ झाले असुर. गांजली प्रजा अपार त्या मणिमल्लांनी, मल्लासूर एके दिनी सैन्यासह गेला वनी. सप्त ऋषींना त्रास देऊनी आश्रमा लुटले, यज्ञकुंडे त्यांनी मोडली देवघरात घाण केली. बायका मुले मारली विहिरीत ढकली, ऋषी झाले भयभीत गेले धावत पळत. दुर्वास शापे सुरक्षित लवथळेश्वरी, धवलुगिरी पर्वती कुटुंब गुरे ठेवती. इंद्रलोकी स्वये जाती इंद्राला भेटण्या, इंद्राला वर्णिली व्यथा इंद्रवदे असमर्थता. ब्रह्मा भेटले तत्वता धाडे विष्णू लोकी, विष्णू असे असमर्थ एकटा शिव समर्थ. इतरा भेटणे व्यर्थ चला भेटू तया, गेले कैलास पर्वती विनविला उमापती. दुष्कृते सर्व सांगती मणिमल्लाचे ते, ऋषींना म्हणे शंकर तुमची तपश्चर्या थोर. कान केले तुम्ही ठार शापुनी दैत्याला, दिला असता जर शाप नष्ट झाले असते तप. घडले म्हणत असते पाप म्हणे ऋषी मुनी, करुणामूर्ती शंकर संतापला अनावर. महामारीचा अवतार जटा आपटता, भैरवाचा अवतार धरिती शिवशंकर. रूप धरी भयंकर चंद्रबणे अश्व, खड्ग धरिले विशाल दुसरे हाती त्रिशूळ. भासला कृतांत काळ असुर सैन्याला, अगणित शिवगण रुद्र आणि गजानन. कार्तिकेयी भूतगण शिवाचे सैन्य ते, मार्तंड आज्ञा देऊन बोलवी युद्धा लागून. दैव सैन्य घेऊन आले मदतीला, पोहोचले मणिपूर सैनिकांचा महापूर. करी जय जयकार मार्तंड देवाचा, असुर दैन्य प्रचंड करावया तया दंड. सिद्ध झाला से मार्तंड आला रणांगणी, वार्ता येता कानावर ते मणिमल्ल असुर. खेकसती दूतावर प्रशंसिता शिवा, भैरवाची निंदा करी देव नव्हे तो भिकारी. बसतसे बैलावरी मूळचा शंकर, जातसे शिखरावर सैन्याचा महासागर. पसरला दूरवर पाहतसे मल्ल, प्रधान पाठवी हेर माहिती खुलासे वार. मिळवितात चतुर मणिमल्ला सांगी, गांजले तर ऋषीवर त्रास दिला तया फार. संतापला उमावर आलासे लढण्या, अस्वस्थ झाला असुर प्रधान देतसे धीर. सेनापती त्यांचा शूर आतुर लढण्या, रहा तुम्ही निश्चिंत मिळता आज्ञा त्वरित. जिंकेल इंद्रास निश्चित आज्ञा मिळे तया, इंद्राने सोडून शर निर्जर ध्वंसी केला ठार. भैरव प्रशंसी इंद्र नृत्य सैन्य उठे, दैत्य सैन्य ठार झाले संतापला मल्लासुर. युद्ध करण्या आतुर झाला भैरवासी, खड्ग दुष्ट सेनापती मल्लाला समजावती. त्याची आज्ञा मिळवती युद्धास जाण्याला, कार्तिकेयासी लढत
त्यासी बोलला कुत्सित. भीषण युद्ध दोघांत मोर ठार झाला. षडासने षडानन संतापे अति, सोडतसे तीक्ष्ण शक्ती. छातीवरी आदळती दैत्य सोडी प्राण. उल्कामुख सेनापती होता पराक्रम अति. लढण्यास गणपती भैरव पाठवी. उल्कामुख होता शूर बलाढ्य निर्दय क्रूर. प्रचंड सैन्य बरोबर घेऊनी आलासे. दैत्य क्रूर चेष्टा करी मोदक खाण्या जा घरी. दैत्य हे मोदकापरी भक्षितो गणेश. दैत्याचा गदा प्रहार झेलिला वरच्यावर. जाड दंड छातीवर आदळता मेला. उल्कामुख रणी मेला कुंतलोम पाठविला. त्याच्या सवे लढण्याला जय नंदी आला. शंकरासारखे रूप नंदी शोभतसे खूप. घनघोर युद्ध खूप दोघेही करीत. नंदीने मारला प्राण तो आरपार निघून. गेला तरी फिरून दैत्य उभा राही. दैत्य नंदीचा रथ मोडे मारिले तयांचे घोडे. क्रोधे नंदी बाण सोडे कुंतलोम मेला. मल्लानुज मणी असुर लढण्या होई अधीर. संतापलेला असुर रणांगणी आला. जिंकल्यास समाधान मरता अमर होईल. विश्वास व्यक्त करून गजे भयंकर. उंच ताड माड दिसे वीस हाती शस्त्र असे. पाहुनी मार्तंड हसे एकटा लढला. दैत्यांचा न पडे प्रभाव धरिले मायावी रूप. युद्ध रंगलेसे खूप मनी मार्तंडाचे. करी चकवाचकवी दैत्य मार्तंडा फसवी. साप मारुणी चेतवी मार्तंडाला मणी. मार्तंड आग्नेयास्त्र सोडे मणी जलामध्ये पडे. पानक्षेत्रा नाव पडे तुरंगम तीर्थ. त्रिशूळ घेतला हाती वापरली पूर्ण शक्ती. फोडोनी दैत्याची छाती त्रिशूल स्थिरावे. पाय देण्या डोक्यावरी उचलता मणिधरी. भक्ती उमळे उदरी स्तुती करी दैत्य. मार्तंड म्हणे मागवर दैत्य म्हणे मुक्त कर. कुटुंबाचे भले कर मोक्ष मिळे तया. दुःखी झाला महासुर भले करावे विचार. करीतसे गंगाधर विष्णू बने दूत. समजावी मल्हारी सुडाग्नी त्याच्या उदरी. भंपक गर्जना करी लढेन म्हणाला. लढवई घृत मारी रथ हत्ती घोडे मारी. चूर्ण करी शस्त्रधारी गिळूनही टाकी. मल्ल मारे घृत मारी मार्तंड संतापे भारी. असुराशी युद्ध करी डावा हात तोडी. हत्ती बने मल्लासूर रूप त्याचे भयंकर. त्याचा उग्र अवतार मार्तंडे पाहिला. उगारली तलवार दैत्य धरीत वरचेवर. कुत्सित बोलला फार मार्तंडा असुर. मार्तंड सोडी आग्नेयास्त्र मल्ल सोडितो जलास्त्र. मार्तंडाने मारुतास्त्र सोडिले त्यावेळी. पाशुपतास्त्र ही जपला त्रिशूळ ही मंतरला. असुरावर सोडिला भैरवाने तेव्हा. मल्ले प्रतिकार केला त्रिशूळ नाही थांबला. छातीवर आदळला जाऊनी दैत्याच्या. कोसळला पृथ्वीवर लढण्याला हो तयार. म्हणतसे शशीधर शिरी ठेवी पाया. झालासे चमत्कार नयनी दाटले नीर. स्तुती करीतसे फार मार्तंड भैरवाची. पदस्पर्श तुझ्या थोर भक्ती दाटली अपार. देवा आता दया कर मागतसे वर. तुझ्या नावाबरोबर माझे नाव घेतो नर. पाय माझ्या शिरावर चिरंतन राहो. श्रद्धेने भक्ती करती प्रसन्न कैलासपती. पावे त्यास सत्वरगती कामना पुरवी. तुझे दर्शन घडावे घरी ऐश्वर्य दिसावे. सुख आरोग्य नांदावे टळावे संकट. ऐकावी त्यांची प्रार्थना पूर्ण करावी कामना. नष्ट करावी वासना मदतीस जावे. जे तुमचे भक्तगण करी महात्म्य पठन अथवा करी श्रवण कल्याण करावे. असुराची मृत्यूवार्ता 5 पुत्रा समजता.
संतापले ते तत्पता सूड घेण्या धावले पाहून या अविचार धैर्य संतापे. असुराची मृत्यूवार्ता पाच पुत्रा समजता संतापले ते तत्वता सूड घेण्या धावले पाहून या अविचार भैराव संतापे फार पर्वत करी सत्वर शाप देऊनिया धर्मपुत्रा बोलावले ऋषीवर सुखावले आश्रमी राहू लागले सुखा समाधाने चिंता केली तुम्ही दूर आता द्यावा एक वर देवा येथे व्हावे स्थिर स्वयंभूलिंगात मार्गशीर्ष पुण्यमास शुद्ध षष्टीचा दिवस रविवार नक्षत्र खास शततारका ते जयस्थान हे जयाद्री अपभ्रंश बने जेजुरी खडग धरले से करी मनोन खंडोबा दोन लिंगे प्रकटली एका कल्पवृक्षाखाली दर्शनाला गर्दी झाली मैराळ मूर्तीच्या हळद देवाच्या अंगाला लेप चंदनाचा लावला भक्तिभाव ओळखला मार्तंड भैरवे म्हणतसे मागावर प्रसन्न झाला शंकर भक्तगण चिंता दूर करील सर्वदा मल्हारी महात्म्य पठन करा भक्तजन करा भजन कीर्तन कामना करीतो पूर्ण मार्तंड भैरव सुवासिनींना सौभाग्य रोगी जनांना आरोग्य उजळे सत्वर भाग्य खंडोबा भक्तांचे निर्धना भेटे संपत्ती निपुत्रा देई संतती टळे निश्चित आपत्ती खंडोबा कृपेने मार्गशीर्ष चंपा षष्टी रविवार योग वैधृती अश्विन नवमी तिथी महिमा विशेष चैत्र षष्टी संक्रांतीला वा कार्तिकी पौर्णिमेला भक्त येतात स्नानाला मौन धरतात देवीचे दर्शन करा अष्टतीर्थी स्नान करा देवावर उधळा भंडारा कल्याण होईल मल्हारी महात्मा पठन भावे करती भक्तजन जे जे इच्छी त्यांचे मन पावती सत्वर इति श्री मल्हारी महात्म शतक संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी सप्तशती. अथ ध्यायेन् मार्तण्डरूपम् अचलचर विभुकोटि सूर्यप्रकाशम् आनन्द विश्ववन्द्यं सकलजनकरं कर्मधर्मादिनाथम् अश्वबोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकन्दर्पं दर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजयजयकरं म्हाळसाकान्तं सिद्धम्. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताये नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा तुझे आचरणी ठेवितो माथा देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमूती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकल काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार. त्या माता पितयांते उपकार मज असती थोर दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी पुसती तयांशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची. दादांनी दाखवली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयाचे मिळता सुखलाभे सेवे कर्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळीकाळाच्या लहरी तारावया सकल जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे कर्याचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार
केला तयाने संहार त्यामनी मल्ल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वये प्रकटली शैलजा बाळा, ती विश्वमाता अवतारली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची, पूर्वीला आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी, हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारिला शूलपाणी, एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी. पार्वती उवाच देवा तुमचे नाना अवतार, तयासी नसे पार. जो उद्धरील मानवा भवसागर, तयांचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करी पवित्र, ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच श्रीदेवी अंबिके वरानने, तुझ सांगेन वचने. भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवने एके अवसरी, पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया. ऋषी नामे सनत कुमार, जो का प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार. दरिद्रे पिडिले ते ऋषीवर तया प्रती सांगतसे. सनत कुमार उवाच सप्तधर्मपुत्र तपाशी, आले मनुचर पर्वताशी. अति तीव्र तपे मानसी करिते झाले आश्रमाशी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून, करिता क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती. तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही, कोकिळा आळविती लवलाही बकशुक रुंजी करिताती. ऐसा तो आश्रम मनोहर, वर चंपक लताचा बडिवार. केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जली परिपूर्ण मनोहरे. कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी, आला एके अवसरी. खडग तयांचे करी छेदितसे वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित, शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विध्वंसिले, अनेक वृक्ष उपटिले. दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे, आश्रमातील उदकपात्रे, अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्र अपवित्र केले. पुष्पाची वृक्षे उन्माळिले, घरे दारे विध्वंसिले. मद्यपान करीता आले उद्ध्वस्त केले आश्रमास तये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळर, जैसा धरणीकंप जाहला म्लानवदनी सृष्टी सारी. ऋषेश्वरासी घोर पीडता, कंठी पाश असे बांधिता. वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो. तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता, नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्ये तये वेळी. ऋषी बोलता मनी आता आश्रम सोडूनी, कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिडे करुनी. पूर्वी आम्ही पाप केले तेची फळे प्राप्त झाले, दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ जाहलो. आता कोणासी सांगणे कोण्या राजाशी मागणे, देवराजही जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी, की सांगावे ब्रह्मदेवासी. का जावे वैकुंठासी पुढे जावे कैलासगिरी. पिडा सांगू महादेवासी, तोच हरिल दुःख राशी. ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर. आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे. मग आम्हाला जाणे अन्यत्र सायासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पूर्ण असे विचित्र. ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमोध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवुनी पर्वताशी. गेले सारे अमरावतीसी इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी, इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊनी करीती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडोनी. कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करी स्तवनासी त्या इंद्र दरबारी.
ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत. ऐसा तो देवराना, देखोनिया ऋषीगणा, स्वतः उठोनिया सिंहासना, तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच, दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊनी कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच, तुझे अभय आम्हासी, म्हणून मनुचुर पर्वतासी, आम्ही करीतो होतो तपासी, आला तेथे मल्लदैत्य. घेऊनी दैत्य परिवाराला, आश्रम येता झाला, आम्हास पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे अनिके पर्वते ठेवून, आले तुझ शरण तू सर्व जाणसी. देवराया इतुके करणे, दैत्यमणी मल्हा वध करणे, आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच, त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्टे तप केले, धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमरतो. त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी श्री विष्णू चरण मरुण, पहाना वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखला ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकित, कर्णी कुंडले मिरवित, हृदयी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्मशंख शक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वदान सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदाधिक, कपिलमुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले, नेत्रतयाचे जळी भरले, नमस्कारुनी उभे टाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्मता जगज्जीवना, ऐसी स्तुती ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी. मेघगंभीर वचनी, पुसता झाला ऋषींसी, श्री भगवान उवाच, प्रसन्न झालो तुम्हासी, का येणे वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी, धर्मपुत्र ऋषीवरांनो. तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोनी महाविष्णूंची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मने, नमस्कार करुनी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी, मणिमल्ल दैत्ये पिडिले आम्हासी, आमचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा, तो मणिमल्ले जिंकिला, पिडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच, मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमर ते जाहले, कोणी जिंकू न शके तयांसी. ते न हार मानती, एका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वधील मणिमल्लासुरांस, चला ऋषीवर हो. कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवूनी समर्था, सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, महाविष्णुसह वर्तमान, धर्मसूत ऋषीजन, आकाशमार्गे करुणी गमन, निघाले दर्शना कैलासासी. तयांनी कैलासगिरी देखिला, सहस्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्रशूल देखिला, हिमगिरी शंभू निवास. त्या कैलासगिरीवरी, पारिजात फुलले भारी, चंद्रिकेसारखी निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घमघमीत.
जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करुण, शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती. रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहोनी नरनारी, कामधेनू तेथे रवंत करी, शोभताती अतिसुंदर. हे मंदिर विश्वकर्म्यांनी निर्मिले, रत्नशिले असे उभारिले, नाना रत्ने तेथे शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर. कळस झळकती शिखरावरी, ध्वजपताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजा परी, सप्तप्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी, दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्कराजाची केली, चौथी निळकंठी शोभली, पाचवी पावळ्याची प्रभावळी, सहावी पाचोने बांधली, सातवी हिऱ्याची निर्मिली, झळकली वीज अंबरी. मुक्ताकलाच निर्मियेला, अमृतासारिख्या धवला, स्फटिका समसोज्वळा, भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखोनी, धर्मसुत आनंदी होऊनी, श्री विष्णू संतोष पाहुनी, तेथे जाते झाले. ऋषींनी देखिले शिवभुवन, वर्णिता तयाचे महिमान, लेखनी जाते अटून, मज पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी, नाना देवता बैसोनी, अष्टलोकपाल सेवा करुनी, ओलंगताती अखंडित. सकल सुरवर सकल इंद्रादिक, विद्याधर किन्नरे यक्षादिक, कुबेरादी मुख्य नायक, सेविताती सेवकपणे. अप्सरा समुदाये मिरविती, गीतनृत्यांची माला दाविती, शिवसभे ते रिजविती, नृत्य गायनी करोनिया. ऐसे वर्णिले शिवभुवन, पुढे कथा अतिगहन, सावधान करुणी मन, श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. देखोनी सभा रत्नजडित, नाना कलावंत सेवित, थोर विस्मय धर्मसुत, पावले सर्व झाले सर्वही. जे मनिमल्ले पडिले, तापत्रयाग्नीने पोळले, ते शिवसभा पाहुनी आनंदले, हृदया माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्वपुण्ये करोनिया. जैसे क्षराब्दीचे कल्लोळ, कामधेनूचे क्षीरधवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळ दिसतसे. कमळदली पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला, शोभतसे अति भव्य शोभा. जयाची सुलक्षण युक्त चरणतळे, दिसती आरक्त कोमले, भक्तांच्या हृदयी जिंकले, पापताप शोक हरे. ज्याचे पायी काळ वसत, सर्ववेष्टी करुणी शोभत, जो या विश्वाते पोषित, सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत, व्याघ्रचर्म असे परिधानित, वरी भुजंग असे कवळित, आनंदे शिवशंभूच्या. पानपात्र डमरू खडग, पिनाकबाण वटवांग, परशु अंकुश शृंग, त्रिशूळ हाती धरियेला. ऐसी दशायुधे मनोहरे, प्रचंड दोर्दट धरिले करे, कंकणे सर्पाची भयंकरे, दिसताती सृष्टीसी. पूर्वे सुंदर मुखकमळ, कंठशोभे सुनील, ग्राशी भक्तासाठी हलाहल, परमप्रीती करोनिया. पश्चिमे मुखकमळ मिरवित, चंद्रासारखे निर्मळ दिसत, कंदर्पाचे दहन करत, शिवश्रीनेत्री शोभतसे. उत्तरमुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, सुहास्यवदन शिवसुंदर. मेघासारिके सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पा शोभत माळ, दक्षिण मुख दिसतसे. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडी समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव. शिवशंकराचे अर्धांगी, गौरीजा असे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महोदय. जैसी गंगा समुद्री मिळाली, ते भवानी शिवयोगा ते पावली, सृष्टी सर्व ही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताच ती गिरिजा भवानी, समवेत असे शूलपाणी, ऋषी संतोषले अंतःकरणी, साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी उवाच. जय जयाजी शिववर वरदमूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाजी पशुपती, नमन तुझ निज भावे.
नम तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा, महारुद्रा नमन तुझ. नमन कर्पूर गौरासी, नमन तुझ भूत भावनासी, भुवनाथ भव्य शंकरासी, त्रिपुरांतक नमन तुझ. नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जाणे तयासी, नमन वेद कर्त्यासी, वेदधर्तयासी नमन. नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टिपालक विष्णूसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी नमन असो. ऐसी शिवाची स्तुती ऋषी सभेत उभे राहुनी, विव्हळ अंतःकरण करुणी अश्रू ढाळती तिथे. शंभुवाच, तुम्ही कवने कष्टी केले, दुर्मदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी उवाच, महादुष्ट मणिमल्ल दैत्य, श्रीशैल्य पर्वती राहात, तप करुणी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवन, न जिंकती देवदानव, अमरत्व प्राप्त झाले. वरदाने उन्मत जाहले, महितळी राज्य करू लागले, सकळ जना ते पिडिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी, अमुचा वृत्तांत सानसी, महादोषाती खंडितोसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच, ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिडिले, दुष्टकर्मे आयुष्य कमी केले, कालसर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मणिमल्ल सुरांनी. मी वधिल त्या दैत्यांसी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आपटल्या भूमीसी, उग्र रूप धरोनिया. तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नामतेचे. धृतमारी उभी ठाकली, दंतदाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमाऊली करीतसे वर्णन, स्वामी सेवेकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोध्याय. श्री कुलदेवखंडे महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पाचे, शिरी शोभतसे मुकुटचंद्राचे, खडगपाश हाती शोभे, सवेश्वान थोर गर्जत, गणसप्तकोटी परिवारित, पिशाच्य समुदाय विराजित, शोभे तयात शंभू मार्तंड, समस्त देवांते आज्ञापित, यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित, अग्निशस्त्र वाहनासहित, मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून, आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन, मिळते झाले कैलासासी, देवांच्या रणभूमीवरी, सैन्य वेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कसुरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच, मयुराचे वाहने आरूढले, शक्ती सहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे, ऐरावतावरी आरूढ झाले, इंद्रांचे सैन्य ते भले, दवानल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य, कंठी घंटाचे नाद गरजती, ते यमदूत असती, निरंतर मांसभक्षण करीती, ते सैन्य नैऋत्याचे, चंचळ पाश हाती मिरवित, ते सैन्य वायूचे, ध्वजपताका असे हातात, ते वीर वरुणाचे, कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवित, ती सेना गजाननाची, शस्त्रे चामर शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची ती, सप्त अश्वरथी शोभती, ते सैन्य जाणावे सूर्याचे, अश्वगज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ, शंखचक्र गदा हातातील, सेना विष्णूची निघाली. सनत्कुमार उवाच, देवसेना घेऊनी सारी, वधावया मल्ल त्रिपुरारी, निघाली मणिचूर पर्वतावरी, शिवमार्तंड भैरव, थोर सैन्य देखोनी, भयातुर दूत होऊनी, आणि मल्लासुरापाशी धावूनी, सांगती सैन्य वर्णन तयाला. दूत उवाच, सैन्य आले जी असंख्यात, दाही दिशा व्यापुल्या अद्भुत, प्रदीप्त शस्त्रे असे झळकत, आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच, काय वर्णिता तुम्ही सैन्यासी, आम्ही जाणतो शिवासी, वृषभ वाहन असे त्यासी, भस्म गजचर्म परिधान करीतसे, अंगी तया सर्पाची भूषणे, असे संपत्ती त्याची जाणे, आम्ही काय युद्ध खेळणे, दैत्य हो मारा या दूतासी. सनत्कुमार उवाच,
दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाओनी, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी जाहला. मग विराते पाचारोनी रथ अश्व देवोनी, बहुत सन्माने करुनी युद्धास तयार करीतसे. सुरादेऊनी असुराशी देता झाला ऐरावतासी, देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी. अमरमल्ल ऊर्ध्वतासी तांबूल दैत्य वैरियासी, जय मंगल तो अश्वासी नरविध्वंसन दैत्य तो. बोलविता झाला धुम्म वक्रास, शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास, सुरासन अश्वी जिव्हास, एक एक दुर्धर दुष्ट असती. जय इंद्रनील मकर तुंडास, खडग सुदुष्टास, नांगरधारी वक्रदंत शुंड हस्तास बोलाविता जाहला. या अवधिया दैत्यासी वस्त्रे अलंकार तांबुलेसी, पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्यराज तो. आज्ञा देता झाला तयासी, त्वरा करा संग्रामासी, आपणही आरूढला इंद्ररथासी, शस्त्र अस्त्र परिपूर्ण. मल्ल तेजे असे दीर्घ होते, जैसा दीप विजता वाढत, तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुस्सहपणे. तैसाच मणिदैत्य शोभत, गजस्कंदी आरूढ होत, शस्त्रे चामरी विराजित उल्लासित मल्लबंधूस. दैत्य सिंहनादे गर्जती, तेने गिरिकंदरे दणानती, यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची. त्या वस्तीचे ठाई तत्पर, ऐकोनी सैन्य घोष भयातूर, होवोनिया नारी नर गमन करीते झाले तेथून. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास, जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्यायः. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. दुष्टकळी काळा ते नाशी, श्रोत्रिय देत सर्व सिद्धीसी, ते मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे. सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत, त्याहुनी अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर. या दोन्ही सैन्ये महाउन्मत, अति क्रोधे संग्रामी भिडत, वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ. अद्भुत वार करीती कोणा ते त्रिशूळ मारिती, खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे. कुंजळ कपाली कपाळ हानिती, अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती, लोक सारे भय पावती कल्पांतर झाला म्हणोनी. शस्त्रांस्त्रे वाजती सनसनाट, तेने होतसे हृदयपुट, संग्रामी धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी. आव्हाने प्रति आव्हाने परस्परांदेती उभय सैन्ये, मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्याला. कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र रूप पालटती, कोणे वाहने बदलती आसुरी ऐसी चेटकी. चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना, यास्तव मंत्रतंत्र जादू टोना अघोरी उपाय योजिती. एक वीर शस्त्रघाते तुटले, अनेक वीर भूमी पडले, अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुनिया. जे दैत्य रणी पडले ते मागुते नाही उठले, शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले. पडता देखोनी दळभार, कोपे खवळला मल्लासूर, सारथियासी बोले महावीर मी वधीन तया सकळा. खड्गदुष्ट उवाच. नमन माझे मल्लासुरासी, सैन्य न पुरे आपुल्या कोपासी, मी असे तयार युद्धासी विडा देई मजा आता. खड्गदुष्ट युद्धाशी आला, असंख्य सैन्य परिवाराला, मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्ती रथासह. शंभू उवाच. आला महादैत्य युद्धासी, घेऊनी देव सैन्यासी, शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी, आपण पहावे युद्धासी, मी मारीन या युद्धासी म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्या समवेत कार्तिकरणी उभा राहात, मयुराचे वाहन सवर्तमान विचित्र छत्रे मिरवित. खड्गदुष्ट उवाच. तू मार्तंड भैरवाचा बालक अससी, सैन्य आणोन रक्षणासी, सैन्यासमवेत आला आहेसी षडानना बाळ तू. तैसा नव्हे मी वीर, न धरू सेवकांचा आधार, मी तुम्हाशी एकांगी लढणार लेका लाडक्या गिरिजेचा. माझे तिखट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुझशी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी. ऐसा शब्द ऐकिला
कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी. बाण जवळी आले, दैत्याने खड्गाने छेदिले, वरच्यावरी निवारिले अतिला धवे करोनिया. दैत्यांचे संधान केले, स्वामीने आकाश उडवून चुकविले, दैत्य खुरूपी संधान केले, सवेची 12 बाण सोडिले. तयाने स्वामीसी घायाळ केले, व्याकुळ झाला गौरीपुत्र. स्वामींनी शक्ती सोडली, दैत्ये बाणे निवारिली. न सावरत जवळ पातली, वक्षस्थळी आदळली दैत्याच्या. शक्ती घाते विवळ जाहला, रणभूमीसी उताना पडला. प्राणाते त्याजिता झाला, खड्गदुष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणाशी, सैन्य पळाले दाही दिशी. गण मारिते तयाशी, पूर आला ऐसा खड्गदुष्ट वधिला. स्वामी कार्तिक विजयी झाला, सकळ देवे पुष्पवर्षाव केला स्वर्गातुनी तये वेळी. पुढील कथेचा सौरस, उल्कामुखासी युद्ध करीत गणेश, ते सांगेल समर्थाचा दास गुरुमाऊलींच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्टोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. स्वामींनी खड्ग दुष्टवधिला, मल्लासुर कोपे खवळला. उल्कामुखासी आज्ञा देता झाला युद्धा लागी दैत्येंद्र. उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराईला. घेऊनी रणभूमीसी पातला, महाक्रोधे करोनिया. तया येता देखिला, शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला, श्री गणेशास तये वेळी. श्री गणेश रथारूढ झाला, गणांचे सैन्य घेऊनी निघाला. उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य रिवारा सहित. उल्कामुख उवाच. अरे गौरीच्या बालका, सुखे खाशी मोदका. येथे काय अश्व खा, जाई परतोनी माघारा. श्री गणेश उवाच. अरे दैत्य अधमासी, उगाची किती बडबडसी. भक्षिन सैन्य मोदकासी, क्षण एकही न लागता. मी आहे शिवाचा बालक, तुमचा झाला अंतक. संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्याशी. ऐसे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता, रथ सोडीत गणेशाचे. गणेश लाजला मानसी, आवेशोनी मग क्रोधासी. सोडिता झाला अस्रासी, दैत्य घायल रणभूमी. राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी. गणेश शुंडास विदारी, तिखट नखे करोनिया. गजानन महाकोपला, दंडहृदयावरी मारिला. शिरछेदिता झाला, उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्येसी पडता, मल्लकोपे खवळला. कुंतलोमास झाला देता, विडा युद्धास जावया. कुंतलोम युद्धासी निघाला, सवे लक्ष दळभार चालिला. चतुरंगसे विमिरविला, महावीर बलाढ्य तो. दैत्य आला संग्रामास, मार्तंड भैरव पाहुनी त्यास. आज्ञा देतसे जयनंदीस, जावे तुवा रणभूमीस. नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचक्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाचे रथी बैसला, त्रिशूलादी आयुधे सकला. तयांशी कुंतलोम बोनला, रणभूमी तैवेळी. कुंतलोम उवाची. अरे तू शिवासारखा दिसतोसी, तयाचे आयुधे घेशी. म्हणून काय शंकर होसी, तू वाहन तयाचे. जयनंदी उवाच. महादेवाचे कृपे करून, शिवस्वरूप पावलो जान. आम्ही आहोश तयांचे गण, आलो वधार्थ तुझिया. मग कुंतलोम रागावोनी, ललाटीचा स्वद पुसोनी. धनुष्याला बाण चढवोनी, संधान करिता झाला. शंतलक्ष बाण सोडिले, अति तिखट ते वर्षावले. जयनंदीवरी टाकिले, महादैत्य रणभूमीशी. नंदीने बाण निर्वाणीचा काढला, महाहलाले निर्मिला. सर्व शक्तीने ओढिला, सोडिता झाला दैत्यावरी. तो घोंगावत जवळी आला, हृदय फोडूनी गेला. पुष्टी रंध्रे निघुनी गेला, दैत्य व्याकुळ जाहला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता, अनेक बाणे वर्षता. नंदी पराभव पावता झाला तयावेळी. सारथी भूमीवरी पडला, अश्वरथ मुरडिला. ध्वजधनुष्य मोडिता जाहला, मुष्टीने जयनंदीचे. देवसैन्य पळाले, दैत्यसैन्येस भक्षिले. खड्गा ते तुरंगा मारिले, कुंतलोमाने तयेवेळी. सैन्य भक्षिले देखोनी, नंदी क्रोधे अवेसोनी. रथ सारथी घेऊनी, सिंहनाद करिता जाहला. क्रोधे नेत्र धगधगीत, प्रलयाग्नी सारिका दिसत. शरजाळा ते तोडित, जयनंदी दैत्यावरी.
ते शरजाळे काय केले, सैन्य अवघेची मारिले. मग अग्निबाणा ते काढिला, कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला, रक्तपाशन करिता झाला. प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादैत्याचे. ऐसा कुंतलोम मारिला, जयनंदी विजय पावला. पुष्पवर्षाव देवी केला, ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले, गणेशनंदी विजय पावले. आता मणिदैत्य कैसे झंझित, ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. ओवी 249. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो. सेनापती पडिलाचा वृत्तांत मलिमल्लासुरांसी. ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे संतापले परिपूर्ण. रणतुरे वाजवित गहन, रणभूमीसी निघते जाहले. मणिदैत्य उवाच. सांगतो तुझ मल्लासुरासी, युद्ध करीत मार्तंड भैरवासी. रणी पाहे माझ्या युद्धासी, जेन देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती, इंद्रादिक देव पूजिती. रणी जिंकिल मी शिवासी, करुणी युद्ध संग्रामासी. मी जिंकिल त्या भैरवासी, प्रसन्न करेल तुम्हासी. जय पावेन निश्चयेसी, ऐसे जान दैत्य राजा. मणिदैत्य ऐसे बोलिला, सिंहनाद गर्जिनला. त्रिभुवन आंदोळता झाला त्या अतिगर्जनेने. नादे ब्रह्मांड गर्जत, तेने समुद्र उचंबळीत. सृष्टी सारी भयचकित झाली ते वेळी. कपाळी सिंदूर चर्चिला, दैत्य उंच वाढला. रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी. 20 भुजा असे शोभत, अंगी चंदन चर्चित. विजय सारखी कुंडले चमकत, मणिदैत्य महावीर. पर्वतासारिका दिसत, चरण चाली असे चालत. पृथ्वी सारी कंपायमान होत, येता झाला रणभूमी. येता पाहुनी मणिसुरासी, मार्तंड भैरव म्हणे गणासी. दूर व्हावे तुम्ही युद्धासी, मी पाहिन दैत्य बलवान. संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालिला आपण. सिंहनादे करी गर्जन, आंदोळले त्रिभुवन. मणिदैत्य उवाच. अरे महादेव म्हणती तुझसी, आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित. ऐसा बोल ऐकिला, भैरव कोपे आवेशला. गदा घेऊनी धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्यांच्या मस्तकी फेकिली, लोहभार सहस्रांची निर्मिली. उंच गदा ती महाबळे, दैत्याने खडगाने निवारिली. मणिदैत्य उवाच. तुझ्या बाळाचा भरवसा आम्हासी, परी तू स्थूल दिसतोसी. कैसे युद्ध करीसी, आम्ही असो महाबली. दैत्यांचे कृत्य देखोनी, शंभू प्रज्वळला अंतःकरणी. सोडिले सहस्र प्रभवानी त्या मदोन्मत दैत्यावरी. बाणजाळ येता देखिले, दैत्ये खडगे छेदिले. जैसे योगीश्वरी जिंकिले, चित्तासहित विषयासी. दैत्य काय केले, अकराशती खुरपी सवांचा संधान केले. मार्तंड भैरवे भस्म केले, जोरदार हुंकार करुनिया. देवाने बाण धगधगीत सोडिले, ते तयाच्या मुकुटी आदळले. रत्ने विखुरली ते वेळी, जैशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खडगचंद्र चुडे करी घेतले, मणिदैत्यावरी धावले. वेगाने शिरतयाचे तोडिले, त्या दैत्य मणिकासुराचे. मायावी दैत्य काय केले, शरद सावजाचे रूप धरिले. शंकरासी चावू लागले, त्यावेळी रणभूमीशी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी, दैत्य कापिला क्रोधे करुनी. दैत्य गळी कर्तरी मुख पसरोनी, जणू कुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला, वक्षस्थळी गदा मारिला. पृष्ठीवरी दैत्य पिडला तो महादैत्यसुर. दैत्य तुर्गावरी आरूढ झाला, खडग पडता पळू लागला. शस्त्रे जरी मारिला, तरी तो युद्ध करीतसे. यावरी गिरिजापती आवेशला, अग्न्यस्त्र टाकिता झाला. मणिदैत्य जिव्हाग्री पोळला, उदकी पडला अश्वासहित. मणी पडला जेथे अश्वासहित, तेथे तुरंगतीर्थ झाले त्वरित. बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित, तिखट बाणे संधान करीत. ब्रह्मांड सर्व व्यापित, ते शरजाळे करोनिया.
असंख्यात शरपातले, शंभूचे अंगी भेदिले, कपाळी कुडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी. बाणे शिवात खडतरले, शिरीभूषणे सर्प भेदले, मग मोडते झाले रुंडमाळे ते शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला, मनीच्या त्रिशूळ मारिला, अग्निस्वरूपे जाहला आघात वक्षस्थळी दैत्याच्या. दैत्य विव्हळ जाहला, भूमीवरी पडिला, डोळे फिरवू लागला मनी दैत्यासुर. देवाने चरण उचलिला, दैत्याच्या मस्तकी धरिला, तयाने हस्त धरिला, वैर विसरोनी देव संतोषला. मनी उवाच, रणी मृत्यू देखिलासी, न सोडी तुझिया चरणासी, साक्षात जगदीश्वर होसी, नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी, सकल जनांचा अंतर्यामी, नागेंद्रभूषणा सर्वस्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र, दानवाच्या अति महारुद्र, शंभू शांता देवद्रा तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुटधरासी, नमन गंगा प्रियासी, नमन रजनी रूपासी तुझे नमन माझे. तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका, परमहंसा स्वस्तिकारका, खडगपात्र धरा कैवल्यदायका तुझ नमन माझे. नमन भक्तजन आनंद कयासी, विश्वनायक शेखरासी, नमन डमरू हस्ता सदाशिवासी तुझ नमन माझे. दैत्याची स्तुती ऐकोनी, प्रसन्न झाला शूलपाणी, बोलता झाला कृपावचनी त्या मनिकासुर दैत्यासी. शिवोवाच, मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न, वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझिया, मी देईन तुझवर. ऐसे बोलता चंद्रशेखर, काय मागता झाला मनिकासुर, परिसा श्रोते हो. मनिकासुर उवाच, देवा तू मत झालासी प्रसन्न, जे मी केले तुझे स्तवन, त्याचे करीती पठन, त्यासी अखंड लक्ष्मी घ्यावी. ते अश्वरथ गजाते पाविजे, पुत्रपौत्री राजकीजे, महान सौख्य लाभिजे, मुखीवाणी सुललित असो. स्तोत्रपठन जयासी, मोक्ष घ्यावे निर्धारेसी, मस्तक माझी तुझ्या चरणासी, निरंतर असो ध्यावे. माझे रूप तुरंगासहित, ते असावे तुझ सानिध्यात, असे वैचन ऐकोनी समस्त शंभू बोले तयाशी. मार्तंड भैरव उवाच, मनी तू मागितले ज्या वरासी, ते तू पावसी निर्धारेसी, तू पावसी मोक्षासी माझिया कृपे करुणी. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर भक्तीने पठन करीती, ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुनिया. मनिकासुर ऐसे वधिला, शिव प्रसन्न जाहाला, ब्रह्मांडी पुराणी व्यास बोलिला, सप्तशतीत असे वर्णिला. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. 2406 अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, सुतेने मार्तंड भैरव संतोषला, मनी भक्तीने प्रसन्न झाला, मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहाला, मनीचा बंधू म्हणून या. मार्तंड भैरव उवाच, बोलावे म्हणे विष्णूसी, तुम्ही सांगितले मल्ला सुरासी, सैन्यासहित जावे पाताळासी, प्राण आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुवना, ऋषी करतील अध्ययना, देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतःकरणे निर्मळ होती, यज्ञयागादी करीती, राजे राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देवयज्ञाचे अंश भक्षिती, स्वर्गलोकी सुखे वसती, तू न जरी जासी पाताळासी, हा भैरव वधेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकोनी, विष्णू गरुडावरी बैसोनी, एकलाची शांतमूर्ती धरुनी मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैत्येश्वर तयासी पूजिता, महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच, मी प्रसन्न झालो तुझसी, बहुत दैत्य पडिले रणासी, सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला. रणीबंधू गोत्रज पडिले, मित्र सोयरे वधिले, आप्त विश्वासू मारिले, महाक्रूर रण असे. तुझा प्राणसखा मनिकासुर, तोही मारिला महावीर, ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुआ दुर्मदा. मारिले असंख्य महागजाते, वायुवेगिया तुरंग माते, रत्नखचित अनेक रथाते, पडिले असंख्यात पायदळाते. आता ऐसी बुद्धी कीजे, मार्तंड भैरवाते शरण जाईजे,
दैत्यसहित पातळ राहिजे रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस वसे जयापाशी. तू युद्ध समर्थ नवेसी ऐक माझे दैत्यराजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी तुझा देह जाईल आहुतीसी. प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी. ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा. ऐकोनी विष्णूचे वचन मल्लासुर करे नमन. स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी. मल्लासुर उवाच मी मागेन ते द्यावे. स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी. गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण. तुझ मी रक्षिण प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे वदिल मी सर्वांस. शंभूने रणी मारला सैन्यासहित मनी गिळला. पाहिन मी प्राणसखा आपुला माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विराधीन रक्ताच्या नद्या वाहवीन. तयामध्ये स्नान करील विझवीन रठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशन करू पाहती. तोवरी तृप्ती न पावती माझे अंतःकरण स्थिर नोहे. देवाचे रक्तबिंदू करुण आकाश करीन परिपूर्ण. तृप्ते पावेन प्राण ऐसे जीवित्व काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणीदाहीन तैसे करेन समस्तासी. दाढांनी चर्वण करुण देवासहित बक्षीन. बंधू मणिकाचा सूड घेईन ऐसा गर्जे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत. परत कुठून आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णुवाच सांगतो मल्लासुर तुझशी. ऐक माझे परियेसी सोडोनी आत्मघातकीपणाशी. सुखे पाताळी वसावे पतंगाची वृत्ती धरिसी. तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीती दोषी कारण होसी ऐक्य दैत्यराज. दैत्यवाच प्राणभये जे सत्व टाकीती. ते कुंभिका पाकी पचती. अकल्पावरी तेथे वस्ती म्हणून लढेन भैरवासी. ऐसे विष्णूनी बोधिला दैत्यमानिता नाही झाला. तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो. गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रया ते हरी स्वामी सेवे करायच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमोध्याय. श्री कुलदैवत खंडे महाराज चरणार्पणमस्तु. ओवी 343. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच ऐसा विष्णूंनी समजावला. दैत्यक्रोधे खवळला. मध्ये उद्धत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या. माथा शेंदूर असे लाविला. मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघमंडळी लागला नीळ मेघवर्णी दिसे. मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवेत. अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगरा सहित दैत्य. ब्रह्माने काळकूट निर्मिला. काजळाचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा ते वेळी. महाकाय युद्धा मल्लासुर न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणभूमीस आला महावीर सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरुछत्राखाली आला आपण. कैलासही कंपे भये करून मुकुट पडला पर्वताचा. भये कंप झाला समुद्रासी. वडवानर सेवी तयासी. शेषही कापे चळनेसी भूमी पडू म्हणतसे. त्याचे भयनादे करुणी पृथ्वी आली कंप मानोनी. सिद्धांनी सोडली आसनी तपभंग तयाचा. अनेक सैन्य परिवाराला मल्लासुर उभा रणी राहिला. मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञा येतात घृतमारीसी. आज्ञेने घृतमारी उठली. हाताने कुंजरा ते धरती झाली. आकाशे फेकती जाहली अति प्रौढी करोनिया. अश्वासहित रथ गिळती. कुंजरे कुंजरा ते लढती. तुरंगमे तुरंगे मारिती. फेके उचलून या महारथासहित. शस्त्रघारे दैत्य पडताती. तया ते जिव्हेने उचलती. थोर कडकडाटे चघळती घृतमारी दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्रे गिळती. ते तिचे जष्ठाग्नी भस्म होती. ती अन्न जाहली होती घृतमारीस त्यावेळी. त्याबळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी. दैत्य उवाच सैन्यभक्षण ग्रास करुणी
तू पुष्ट झाली अससी रणी, न पुरसी माझ्या ग्रासा लागोनी घृतमारी असे जरी महान. ऐकोनी ऐसी दैन्यांची बोली, घृतमारी उंच जाहाली, सहस्र बाण वर्षो लागली तये वेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा मोडली, धारा पर्वतावर वर्षली, तैसी घृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी. ते बाण खाली आले, महासुराच्या अंगी लागले, पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्य राजासी. आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून, तीही करी निवारण गदा हाती धरून. दैत्यराजास हाती घेऊन धृतमारीवरी गेला धावून, तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा. धृतमारी कोपे आवेशली, खड्गाने दैत्यास मारती झाली, दैत्याची भुजा तुटली, दैत्य होतसे विव्हळ. तेथोनी शोणित निघाले, तेथे शोणित तीर्थ जाहले, मानवासी पवित्र करते झाले त्या मनिचुर पर्वतावरी. मल्लासुरानी काय केले, मायावी भुजेस काढिले, खड्ग घेऊनी धावले घृतमारी तयवेळी. धृतमारी भैरवनादे गर्जली, गगनाप्रती जाती झाली, प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी. दैत्य ही आकाशी उडला, मग धृतमारी आली भूमंडळा, अमोघ बाण सोडिते झाला धृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले, शरीर ते आदळले, धृतमारीस भेद झाले ती पडे रणभूमीसी. बाण भेदिले मस्तकासी, शत लागले स्तनासी, स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते जाहले. जानू जंघा उराशी, कपाळी गंडस्थळी नाभीसी, असंख्यात लागले धृतमारीसी विव्वळ लागली जाहली ती. धृतमारी पडली पाहोनी, मार्तंड भैरव कोपला मनी, निघाला दैत्यास सामोरा होऊनी दैत्यांतक महादेव. लोण्याच्या अग्नितराशी, अग्नी जैसा नाशी, तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस, मल्लासुरास वधेल महेश, सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. ओवी 376. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. घृतमारीस विजय होऊन, अतिशौर्य उन्मत होऊन, मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच. मी मल्ल सांगतो तुझसी, तू आ जावे कैलासासी, तू न पुरसी माझ्या युद्धासी, दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी, तू एक वृषभावरी, तुझ मजसी नसे सरी, माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांघरसी, दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी, तू सर्पाची भूषणे लेईसी, आम्हा अस्ति कांचनासी. सुवर्ण रज मिश्रित चंदन, त्याचे मजसी लेपन, तुझ भस्माचे उधन अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे. सहस्र स्त्रिया आम्हासी, एक वृद्धा असे तुझपासी, माझे राज्य त्रिभुवनासी, मी असे थोर. म्हणे युद्ध करील मादसी, लाज नाही तुझ्या चित्तासी, स्पर्धा करिता गजाशी काय निरसमर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन, बालक समर्थ होईल, प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल. काळातील मेघ निवारवायासी, काय समर्थता वायुसी, सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजासी सामर्थ्य नसे. ऐसे कठीण वचने ऐकोनी, मनी खवळला शूलपानी, सोडिले अनेक तिखट बाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाण येता देखिले, दैत्यपट्टीशे निवारिले, उग्र करवाळ करी घेतले, वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखोनी, शंकरे दृढ मन करोनी, खडतर शरक सोडूनी दैत्यराजासी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले, आदळताच ते मोडिले, दैत्ये तृणापरी मानिले, खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले, तिखट खडग करी घेतले, दैत्याच्या वामभुजे मारिले, मग डमरुण नाद केला. डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले, दैत्ये सिंहनाद केले, दोघांचे युद्ध प्रवर्तले, उपमा नाही तयासी. मेरू पर्वताची या शिखरासी, कोणता पर्वत साजे उपमेसी, तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागले, सप्तसागरासी आंदोळले, पृच्छाते विक्षेप करुनिया. मदाची या धारा पडती, तेने पर्वत आले होती, मदोन्मत तो गजपती, वेगे चाले रणभूमीसी. गजाने शुंडा दंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला, चंद्र सूर्याच्या आड झाला, सर्वत्र अंधार जाहला. सिद्धीच्या वाटे भीती,
गृहे सोडून या पळती दैत्य सहस्र गर्जती त्यावेळे रणभूमीसी गर्जेने भूमी आंदोळती मेघे भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी करी खटवांग घेतले दैत्यांच्या मस्तके मारले मल्ले वरीच्या वरी धरिले चर्म खेटके करोनिया मल्लासुर हसे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी भैरवे सोडिले अश्री अग्नी अस्रासी दैत्यावरी अतिक्रोधे अग्निज्वाळा तेव्हा निगती पर्वत सिंधू वर्णे होती सागरे जलचर तडपती महादाहे करोनिया अस्रधूम आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाधुमा करोनिया अग्निरथासी जाळीत लोहाचे चक्रे वितळत वीरांचे टोपही तापत ते काढून फेकित तयांचे शस्त्रभार तापले पायाते चटके बसले मस्तकाते केश जळाले त्या महावीराचे छत्रे चामरे ध्वज जळती काजळी होऊनी पडती अशी अग्नी अस्रे केली गती त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करुनी रक्तवर्ण झाले गगन मल्लासुराचे अंग तापून तडा 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 फोड उठती शस्त्राचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर होनी धैर्याचा गजर सोडी मग पर्जन्या शास्त्राची मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षा लागले अग्नी अस्रासी निवारिले पर्जन्यधारांनी रणभूमीवरी मेरू अग्नी अस्रे तापला पर्जन्याने भिजविला जणू वर्षा काळ पावला तैवेळी सर्वत्र दैत्यांची शस्त्रे अग्नी तापविली पर्जन्याने ती भिजवली निच्छर होऊनी राहिली जणू सारे निच्छस्रे पाशान मेघ वर्षती जणू आकाशभूमी पडती गण दानवांची मस्तके फुटती महापर्जन्य तो महावीर ते घाबरले अश्वकुंजरा आडदडले तुरंगे आकाशी उडाले पुडलिया चरणी करोनिया मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रापरी दिसती जल मय सारी रणभूमी शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती शवत सर्वत्र वाहती जल प्रलय ओढवला शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगू मारुतास्त्र सोडिले तेने पर्जन्यास निवारिले प्रलय नाहीसा झाला मारुतास्त्रे जल शोषिले ते आकाशी समुद्रे राहिले दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसा परी ते वेळी मल्लासुर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्यासही सर्व फडा दंश करीती विष सर्वत्र गाळीती उडूनी जिव्हारी झोंबती रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला गरुडास्त्र सोडिता झाला गरुड भये सर्पे कंप सुटला गेले पाताळी सर्प सारे शंभू काय करिता झाला पाशुपतास्त्रे शूरमंत्रीला मल्लासुरा ते मारिता जहाला अति क्रोधे करुनिया दैत्य गदा मुसळे मारित शरे मुसळ्या ते निवारित चक्र नांगर फेकित परी तो त्रिशूळ येतसे त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला दैत्याच्या जवळी आला मल्लाच्या वक्षस्थळी आदळला कारदंड जणू काय दैत्य हा कार करीती रणभूमी सोडून पळत मल्लासुराचे डोळे भिरभिरती पडला दैत्य रणभूमीशी शंभू वाच अहो दैत्य राजा उठशी कान युद्ध करीसी तू तर थोर युद्ध असशी का पडला रणभूमीशी मार्तंड भैरवे चरण उचलिला मल्लाच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्शे दैत्य निर्मळ झाला शत्रू विसरला शंभूशी दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळ भरून उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण सदा ध्यावे आपण जो स्वामींचा सेवे करी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु ओवी 430 श्री अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरुमाऊली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासुर वैरता क्षण एक संत संगती घडता दैत्य तोही देव बने शिवचरणांची महती सांगतली श्री गुरुचरित्री शिवतेची समर्थ असती स्वामी सेवेकरांचे सद्गुरु सनतकुमार उवाच सांगतो ऋषी हो तुम्हासी जीवशेष उरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रास्ती मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर उवाच विनवितो मी भैरव तुझसी उद्वरी मज पापकर्मासी पापात्मा पापकर्मासी देवा मज पवित्र करी देवावी उन्मत जाहलो त्रिभुवनाते पिडो लागलो त्या कर्मे पापसागरी बुडालो शंकर उद्धरी मज मी विनवितो शिवशंकरासी जीवनसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होशी
दोषी शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करिसी, चराचरा व्यापून उरलासी शंभू तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती, हे तू जाणीसे गिरिजापती, तूच जगाचा अधिपती, तूच नमन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवाशी नित्यवंदन रौद्ररूपासी, गौरीपती तुझन शंभूसी. नमो जगतकर्ता शिवासी, नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकासी, नीलकंठाय नमो नमा. जो देव सकलामध्ये चेतनारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भ्रमरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीररूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्यरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंचरूपाय नमो प्रपंचरहित नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ता नमो जगपालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडाय नमो मार्तंडभैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच, मल्ला मी झालो प्रसन्न तुझशी, मग आता उत्तम वरासी. मल्लासूर उवाच, नमितो मी मार्तंड भैरवासी, तू प्रसन्न असता आम्हा परलोकाची चिंता कायसी, तुझे दर्शन झाली यावरी. देवा महान प्रताप करुण, तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण, जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ सारखा मिळाला, समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा, आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी, पठन करील त्या नरासी. सकल सिद्धी द्याव्या तयासी, इतके करावे स्वामिया. जे तुझी भक्ती करती, त्यांसी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची या मनोरथाचे आरती, शीघ्र पूर्वी देवराया. लक्ष्मी वसती तयांचे घरी, रोग नसावे त्याच्या शरीरी. न्यावे त्यासी मोक्षदारी, स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करुण, तुझे करती जे पूजन. त्यांसी निरंतर भावे प्रसन्न, सुलभ होनी स्वामिया. शिव उवाच,
झालो मी तुझ प्रसन्न, मागितले तुझे वरदान, ते देईल मी तुझ मल्लासुर तू दैत्यश्रेष्ठ. सनत्कुमार उवाच रण पडलिया मल्लाचे, 5 पुत्र आले युद्धासी, नावे तयाचे परियेसी, सांगतो ऋषीश्वर तुम्हासी. लोहार्गल शुलगधर, देवगंधर्व कुंभवीर, 5वा महाभाऊ असुर, हे पुत्र मल्लासुराशी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी, न हराहती दर्पे करुणी, धावले ते महादेवावरी. भैरव आवेशला मनी, शाप दिला मूर्खा लागोनी, तुम्ही राहावे पर्वत होऊनी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती, वाचती जे स्तोत्री, ते सकळ सुख पावती, सांगतसे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीक ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वादशोऽध्यायः. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. ओवी 551. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शिव उवाच धर्मसुतांनो, तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत, तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखे असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आपुल्या इच्छेने प्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही. शिवाचे वचन ऐकोन संतोषले धर्मसुतांचे मन, मागते झाले वरदान शिवमार्तंड व भैरवासी. धर्मसूत उवाच महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन, तू आमचे करुणी रक्षण, कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा, आमुचे वैरी मारा, नाश तयाचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले, मणिमल्लासुरास वधिले, आम्हासी दुःख मुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळीकाळ दोषे पिडिले, संसार सागरी बुडाले, दारिद्र्य दुःखे गांजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रगट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुताची ऐकोनी विनवणी, सदाशिव अंगीकारी तत्क्षणी, शक्तीसहित लिंगद्वय होऊनी प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्ठी तिथी आदित्यवारी, शततारका दिवस नक्षत्री, लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्र पुत्र परिवारासी, ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मणिखंडे अधिष्ठिली, मोठ्या उत्सव केली, ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी, तेथे वसतसे देव मल्हारी भक्तांच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवासी पाहती, तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे बोलिजे, रकार नामे विष्णू म्हणिजे, इला नामे पृथ्वी सांगिजे, नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी, करिते झाले नमस्काराशी, नाना पुष्पे वाहुनी. धूप दीप दाविती, नाना फळे समर्पिती, अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैराळ दैवतेसी. कर्पुरे चंदने लाविती, हरिद्रा भंडार वाहती, नाना वाद्ये वाजविती, गीत नृत्य तेही करीती. देवासी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती, पिवळे वस्त्रे देती ऋषीगण तये वेळी. मोरपिसांची चामरे ढाळती, षडोपचारे पूजिती, नाना आरती करीती, स्तुती करती मल्हारीची. देव उवाच जय जयाजी देवा खड्गधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा. जय जयाजी मैल्यसेन मर्दना, जय जयाजी महादैत्य विभंजना, जय जय करी पात्रा पूर्णा, जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्लमर्दना, जय जयाजी मणिसूदना, जय जय दैत्य प्रेतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका, जय जयाजी असुरांतका, जय जयाजी प्रतापकारिका, त्रिशूळधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी, कलिदोषहरा भक्तप्रियासी, नमो करुणासागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवानल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी, नमो देवा अर्चित चरणासी, वागीश्वरा नमन तुझ.
नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवे पिनाकिने नमन तुझ नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय नमो विरूपाक्षाय कपर्दिने तमन तुझ नमो नीललोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय खटवांगिने नमन तुझ नमो विष्णुवल्लभाय नमो शिपिविष्टाय नमो अंबिकानाथाय श्रीनीलकंठाय नमन तुझ नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रैलोक्येशाय नमन तुझ नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ नमो कामरायाय नमो अंधकासुरधुनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ नमो कालकाळाय नमो कृपानिधयाय नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ नमो मृगपापानयाय नमो जटाधराय नमो कैलासनिवासाय कवचिने नमन तुझ नमो कठोराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृक्षांकाय वृषभारूढाय नमन तुझ नमो भस्मोद्वलित विग्रहाय नमो सांप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्तये नमन तुझ नमो नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझ नमो हविषयाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझ नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ नमो प्रजापताय पतयाय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्धर्षाय गिरीशाय नमन तुझ नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ नमो गिरिधरनाथाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवाससाय पुरारातये नमन तुझ नमो भगवंताय नमो प्रमथधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मस्तनये नमन तुझ नमो जगद्व्यापिनाय नमो जगद्गुरुवेव्याय नमो व्योमकेशाय महासेनजनकाय नमन तुझ नमो चारुविक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय स्थानवे नमन तुझ नमो अहिर्ज्ञाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अनेकात्मने नमन तुझ नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वताय खंडपरशवे नमन तुझ नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मृडाय नमो पशुपतये नमन तुझ नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय नमन तुझ नमो भगनेत्रिभिदाय नमो अव्यक्त्याय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझ नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ देव ऋषींची स्तुती ऐकोनी आली चेतना मूर्ती लागोनी उभा प्रत्यक्ष प्रसन्न होनी देव मल्हारी तया पुढे देव मल्हारी उवाच मी प्रसन्न जाहालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषी उवाच देवा तुम्ही प्रसन्न जाहले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्यसहित मल्लासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुळाते सांभाळावे निरंतर येथे राहुनिया भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी शुभ सुख लाभावे तयासी तयांचे वैरी क्षय पावती भूतपिशाच बाधू न शकती डाकिनी राक्षसांची न भीती ग्रहपीडा नसे तया जे पडला ती मल्हारी सप्तशती तया न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवेकरांना मल्हारी उवाच देवऋषी हो ऐकिले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे हो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी
प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जे करीती. अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता. श्री स्वामीच वदविता श्री गुरुमाऊलींच्या मुखे. इति श्री मल्हारी सप्तशती श्रुते सदा परिसती तया देव पावती विनवी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरुमाऊली उवाच. अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यासाठी. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुलदैवत. तयाशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत. सेवेकरी उवाच. मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणता तयास. म्हाळसा कांत असे नावास कसे प्राप्त झाले. श्री गुरुमाऊली उवाच. खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती, म्हाळसेचा तो पती म्हणून म्हाळसापती. जाणावा सर्वांनी देव मल्हारीस दोन पत्नी. म्हाळसा बानाई त्या ऐकावी म्हाळसा ईची कथा. तुम्ही सर्व सेवेकरी देवदानव युद्धात. अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात. तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेडी झाली. देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली. शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या मागे धावले. अति कामविव्हळ झाले, मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊनी, शंकरास झाली आश्वासुनी. तुम्ही मल्हार अवतार धरुनी, याल तेव्हा पत्नी होईल. तिम्मा शेटवानी नेवासास, संतान नव्हते तयास. सदा पूजितसे शिवास, म्हाळसा जन्मली तयांच्या घरात. यथाकाळ उपवर झाली, शेटजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला, पाली नावाच्या गावाला. खंडेराव म्हाळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बानाईची, ती सातवी कन्या इंद्राची. झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात. तुमचा भाग्यविधाता कोण, सांगावे तुम्ही मदसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्य विधाते तात. 7वी वेगळी सांगेत, मी मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला, तयांनी तिला बालक केले. एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला, पाहुनी तयातील बालिकेला. थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात, बैसले दोघे म्हाळसाकांत. बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेराही भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारीपाट खेळावा, हरणाराने वनवास भोगावा. असा करार ठरवावा, खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासात निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, जर बानू लग्न करील. माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगर धरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा तिचे मल्हारी. बसवूनी तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करुनी आले जेजुरी नगरी. खंडेरायास बानाईस, पाहताच ती 34. राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बानाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोलमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने
नाचू लागली मुरळी रूपाने, तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ्ये आले धनगराजवळी, तयांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुंकिला आपुला भंडार, तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरुमाऊली वाच, देव भंडाराची कथा ऐकावी, भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योगमायेची उत्पत्ती जाणावे, असे ब्रह्मलिखित. योगनिद्रा श्रीहरीची, असे कथा सप्तशतीची, मलिमल्लासुर राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस, त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्रांची लक्ष आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे, पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी, ओळखावे योगनिद्रेसी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण, अनेक रोगांचे करील निवारण, जणू हे असे सुवर्ण, लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी, कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करुणी प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून, तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षाल देवास, तर देव रक्षेल तुम्हास, सांगतो मी सेवेकऱ्यास, कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले, गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखे भुंगे निघाले, यवनी सेनेला तयांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली, गडगडत गडाखाली गेले जाज्वल्ल मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा, त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला, मल्लूखान म्हणे खंडोबाला, 1.25 भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात, असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वास खंडोबा असावा, मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरतात घरात, पुजावे खंडेरायास अंगणात, रात्री जागरण गोंधळा करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली, तसेच श्री गुरुमाऊली वदली लिहितसे सेवेकरी उवाच, देवीचे जसे नवरात्र, तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच, देवीचे जसे नवरात्र, तसे खंडोबाचे षडरात्र, मार्गशीर्ष महिन्यात करावे. घरोघरी कुडाची पाटी घेऊन, त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे, ताम्हनात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा, हा सप्तशती पाठ वाचावा, 11 वेळा 5 दिवस, ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्ठीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा, दिवट्या बुधल्यासहित पुजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हनात तांदळाने अष्टदल काढूनी, भंडारा त्यात भरोनी, तांब्यात सुपारी पैसा ठेवूनी, खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून, ताम्हणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, असा जय जयकार करून ताम्हण खाली ठेवावे. असे 3 वेळा करून
खोबरे वाटी फोडोनी भंडार तयास लावूनी जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडाळा उधळावा चौफेर खोबरे खोबरे फेकावे चुहुदर करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्या सहित. घरात असता पुत्रचिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकूनी धावतसे न लगता क्षण. बिकट संकट निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी. श्वान एखादा येता दारी द्यावी त्यास भाकरी. अन्नदान अवश्य करावे विनविती मी खंडेरायास. स्वामी सेवेकऱ्यांच्या समर्थांच्या सेवेकऱ्यास समर्थ बनवावे तयास. समर्थाचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशते चतुर्दशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट. जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्रोजे होती हातून माझिया. मानुनी दास माफी दे मला तू शिवशंकरा. आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन. नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतपराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे. सद्गती लाभती त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा. दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भांती नुन्याधिक तया गुणे. ते करी माफ हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार माझी पूजा करी गोड. तुष्ट हो म्हाळसा कांत. गुह्याहून अतिगुह्य तू माझा जप ऐक हा. मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री गुरुमाऊली विरचित. श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. येळकोट येळकोट. जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.